हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। वडापाव रेसिपी बघणार आहोत, इझी अँड लवकर होणार। अद्रक, लसूण, मिरची, जिरे, धने याची पूर्ण पेस्ट आपण बनवून घेऊ। 4-5 सिटी आपण घेऊन घेऊ। बटाटे खूपच सॉफ्ट झाले आहेत, बघू शकतात तुम्ही। पण इथे मस्त बटाटे स्मॅश करून घेतले आहेत। पण जास्त पेस्ट करून घेतली आहे, ही आपण फ्राय केल्यानंतर काढून घेऊ। फ्लेम ऑन करून आपण तेल तापून घेऊ। इथे आपलं मस्त तेल तापलं आहे। आपण जिरं मोहरी फ्राय करून घेऊ। त्यानंतर मसालाही त्यात फ्राय करून घ्यायचा आहे। पूर्ण मसाला आपण यात टाकून घेऊ आणि फ्राय करून घेऊ। बघा, मसाला फ्राय झाला आहे। आता यात आपण कढीपत्ता टाकला आणि त्याला फ्राय करून घेतला आहे, बघू शकतात तुम्ही। आपला मसाला फ्राय करून रेडी आहे। जास्त मसाला करून घेतला आहे, यात थोडाच यूज करायचा आहे, नाही तर खूप तिखट होईल। आपण फ्राय केलेला मसाला मी फ्रीजमध्ये थोडा काढून ठेवला आहे आणि इथं थोडाच यूज केला आहे, कारण आपण वडापाव खायची इच्छा झाली तर आपण लगेच काढून 5-10 मिनटं वरती ठेवायचं। नॉर्मल टेम्परेचरवर आलं की मग आपण त्याच्यात बटाटे स्मॅश केलेले टाकून घ्यायचे आणि फ्राय करून सेम ह्याच पद्धतीने छान मिक्स करून घेऊ आणि त्यात मीठ घातल्यावर पण त्याला छान मिक्स करून घेऊ। पण यात कोथिंबीर आणि शोभ घातली आहे। आपण बेसन पीठ घेतलं आहे, त्यात मीठ इनो घातला आहे। या वड्याला मस्त कुरकुरीत आणि फ्लेवर यावा म्हणून तुम्ही सोडाही यूज करू शकतात, त्याच्यानेही कुरकुरीत होतात आपले वडे। फक्त छानपैकी मिक्स करून घ्या। पाणी थोडं थोडं घालायचं आहे, जास्त प्रमाणात पाणी नाही घालायचं आणि त्याला छान मिक्स करून घ्या, जेणेकरून आपले लम्स राहणार नाही असे। हे बघा, मी आता बेटर तयार करून घेतला आहे, पातळही नाही आणि घट्टही नाही। आणि मस्त छान टिक्की तयार करून घ्या। आपण छानपैकी तेल गरम करून घेतलं आहे, त्यात आपण एक एक वडे घालणार आहोत आणि मी याप्रमाणे 4 वडे यात घातले आहेत। तुम्ही 5-6 कितीही याच्यात ॲड करू शकतात आणि मस्त वास सुटला आहे, खमंग। आणि एका बाजूने झाले आहेत, दुसऱ्या बाजूनेही आपण कुरकुरीत करून घेऊ। बघा किती छान सुरेख झाला आहे आपला वडापाव रेडी। आपण यात चटणी वगैरे काहीही दाखवलेलं नाही, मला इतका टाईम नव्हता। जितका टाईम होता तेवढ्यात मी इझिली आणि पटकन होणारा वडापाव रेडी केला आहे तुमच्यासाठी। हे आपण बेबीज वगैरेला पण देऊ शकतो टिफिन बॉक्समध्ये। वडापाव बनवून दाखवला आहे बघा, सॉस केचप लावून। आपल्या वडापावचं टेक्स्चर खूप छान आलं आहे। तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा।